या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टीम सचिन चव्हाण परिवार मुंबई ग्रामीण आयोजित कलगीतुऱ्याचा जंगी सामना जर आपण पाहिलं तर एका बाजूला पिढी शिवाजी कलगीवरी शाहीर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुरेवरी शाहीर सन्माननीय सचिन दादा धमाका यांचा देखील टीम सचिन चव्हाण परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये आम्ही टीम सचिन चव्हाण परिवाराच्या वतीने हा एक छोटासा सन्मान करतोय।
अर्थात त्यांना देखील या प्रथम फेरीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. मायेची शाळ आणि या कार्यक्रमाची आठवण म्हणून असणार सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय शाहीर सचिनदादा झुंबळकर यांचा देखील या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. जरी प्रेक्षकांची गर्दी कमी असली तरी गर्दी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं त्या प्रेक्षकांच्या मांदियाळीमध्ये अनेक शाहीर वर्ग देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या कार्यक्रमाच्या वतीनं हार्दिक धन्यवाद व्यक्त करूया. त्यानंतर आपण शाहीरांना पहिल्या फेरीसाठी आपण शुभेच्छा व्यक्त करूया. धन्यवाद. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello. पावसाने गारटला असलच आहे की नाही, पण जे आला आहे इथे आहे उपस्थित रसिक ते दर्दी आहेत. तुम्हाला शाहिरी मनाचा मुद्रा करतो. काय म्हणायचं बघा, आज पहिल्यांदाच भेट आहे ओवांची माझी. काय म्हणतोय बुवा, लक्षात असू द्या की बहुत दिनों के बाद जवाब आया है. बहुत दिनों के बाद जवाब आया है. अरे वाजे बुआ के कहीं ना ये सचिन धुमान हुआ आया है. बघा सुरुवात. किती मग तुझ्या मागावर किती रात्रीला जागावर किती मग तुझ्या मागावर किती रात्रीला जागावर केलं हवाळी सार तुझ्या हे माझं काळीच मागा. अगं सांग ना अजून माग तुझ्या फिरवते किती मला. अगं सांग ना अजून माग तुझ्या फिरवते किती मला. कसं विसरून जाऊ तुला, अगं कसं विसरून जाऊ तुला, हे माझ्या गुलाबाच्या फुला. म्हणून काय म्हणायचं बघा, की तुझं गाणं मी म्हणावं, हे मला वाटत सांगावं. तुझं गाणं मी म्हणावं, हे मला वाटत सांगावं. प्रेम दिलंय भरभरून मला आणि काय मी मागावं. प्रेम दिलंय भरभरून आणि कायम मागावं. अहो तुमच्यामुळे खुळते माझी नेहमीच कला. रसिका, तुमच्यामुळे खुळते माझी नेहमीच कला. ऋणात ठेवलंय मला रसिका लावून या लळा.
आजची ही माझी शाखा नटेश्वर नृत्य कला पथक मुंबई ही माझी शाखा नवीन आहे. गेल्या वर्षापासून या रंगमंचावर पदार्पण केलेलं आहे. नटेश्वर नृत्य कला संच मुंबई आज मला नेहमीप्रमाणे साथ करणारे, संगीतासाठी साथ करणारे लाखो देवो की जान, एक त्याचे हजारो फॅन वर्तुबटून साहिल कळकर, पॅड मास्टर वेदांत पवार, कीबोर्डसाठी रितेश चव्हाण आणि बँजो मास्टर स्वर गुरु धामनकर या सर्वांना सोबत घेऊन माझे कोरससाठी साथ करणारे माझी शिष्य मंडळी महेश असेल, अनंत असेल, जितेश गुरव, सूरज राऊत, सागर नावडे, संदेश पाके, किरण शिकव आणि कीबोर्डवाला घेतलं नाव सॉरी परत ऋषी, कीबोर्डसाठी अजून एक आहे ऋषी, याला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. या सर्वांची टीम घेऊन मी आपलं मनोरंजन नक्कीच करणार. तत्पूर्वी आजच्या आयोजक टीम सचिनच्या हाती परिवार, समाजरत्न श्री आधारस्तंभ सुधीर सुर्वे यांच्या निर्मितीतून आजचे हे आयोजन आहे. आम्हा दोन्ही कलाकारांना इथे आज संधी दिल्याबद्दल टीम सचिनच्या हाती परिवाराचं मी शतशः ऋणी आहे. बघा, मान्यवरांची नावं खूप आहेत, वेळ खूप झालेला आहे, तर एक मोजकीच नावं घेतो. बुवानी सुद्धा घेतली आहे, तरी पण एक मोजकी नावं घेतो की कलकी तुला उन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, माझे गुरुवर्य मधुकर बाबा पंधरे असतील, वस्ताद तुषार पंधरे आहेत, आमच्या घराण्याचे अध्यक्ष अनंत दादा मुंगे, सत्यवान यादव आहेत साहेब आहेत, तसेच लोकप्रिय शाहीर सुशांत गराटे माऊली आहेत, अनिल गराटे आहेत, तसेच या सचिनसाठी नेहमीच मायेची शाल पांघरणारे, सदैव पाठीशी असणारे प्रकाश दादा शिंदे यांना सुद्धा शाही मानातून मुजरा करतो. वसंत शिंदे साखरोळी गावातून, तसेच उत्कृष्ट दिग्दर्शक आयोजक असे लेखक संदीपजी कांसे या गर्दीत उपस्थित आहेत. बरेच मंडळी आहेत, सर्वांची नावं घेणं अशक्य आहे, टाइम खूप आहे, कारण खूप वेळ झालेला आहे. ट्रेन बंद होईल तेव्हा सर्वांच्या मनात धाकधूक असणार की नाही, ट्रेन चालू आहे की नाही चालू आहे. आपण आत्महत्या काही समजत नाही, ट्रेन चालणार आहे, कारण बघा तुम्ही आलात ज्या गर्दीने तुम्ही घरी सुद्धा जाणार त्याच आहे काय. तर आता राहिलं कोण, बुवा मला म्हणाले की तापवा, तसं बुवांची आज पहिलीच भेट आहे. शक्तिवाले शाहीर माझे मित्र, कोकणचा बुलंद आवाज शाहीर वाजे आणि संपूर्ण टीम, या संपूर्ण टीमला माझा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा. आता खास बघा, माझ्या कार्यक्रमाचा हा आवाज, भुवनचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मुंबई असो गाव असो नेहमी प्रेमाने करत असतात असे माझे मामा घडशी साऊंड. या साऊंड साठी एकदा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भारती छेदिका
की गुरूंच्या शब्दात असते वेदांची वाणी, गुरूंच्या कृपेने खुलते भाग्याची खाणी, नतमस्तक होतो सदैव त्यांच्या चरणी, जीवनाचे सार्थक झाले म्हणून करतो त्या गुरु भजनी, की जरी विझवलं मला पण हा माझा अंत नाही, की पेटेन मी नव्याने पुन्हा, कारण माझं सामर्थ्य नाशिवंत नाही. अरे रोखण्यास मला, की रोखण्यास मला ती वादळ्यातून पण अशा वादळांना घाबरणं मला पसंत नाही, कारण शांत बसायला मी काय तेवढा मोठा संत नाही. या मुंबईच्या रंगमंचावर शुभारंभ करत असताना ज्या गुरूंच्यामुळे मी इथं आज उभा आहे, त्या गुरूंच्या चरणी हे समर्पित या शिष्याचं गुरुवंदना स्तवन गातोय. लक्ष असू द्या. की भक्तीचा या मनाला लागो चंदना, भक्तीचा या मनाला लावी चंदना, यारणा 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 करूया गुरुवंदना, यारणा यारणा करूया गुरुवंदना. भक्तीचा या मनाला लावी चंदना, भक्तीचा या मनाला लावी चंदना, यारणा 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 करूया गुरुवंदना, यारणा यारणा करूया गुरुवंदना, यारणा यारणा करूया गुरुवंदना. हे भक्तीचा या मनाला लावी चंदना, भक्तीचा या मनाला लावी चंदना, यारणा 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 करूया गुरुवंदना, गुरुवंदना गुरुवंदना
दूर करी शरणागत दूर करी शरणागत दूर करी ज्ञान सूर्या उदयाला माझ्या अंतरी माझ्या अंतरी माझ्या अंतरी जीवनाला लाभली माझा नवी स्पंदना जीवनाला लाभली माझा नवी स्पंदना यारण 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 करूया गुरुवंदना 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 जन्मी हलावो गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा शिवराम मधुकरवाणी गुरु मिळावा गुरु मिळावा गुरु मिळावा जन्मी हलावो गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा हृदय नित्य विकातो सचिन प्रार्थना हृदय नित्य गातो सचिन प्रार्थना यारण 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 करतो गुरुवंदना श्रीवंदना गुरुवंदना श्रीवंदना गुरुवंदना श्रीवंदना गुरुवंदना श्रीवंदना गुरुवंदना भक्ती काया मनाला आम्ही चंदना चंदना भक्तीचा या मनाला लावी चंदना यारण 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 करूया गुरुवंदना यारण यारण करूया गुरुवंदना यारण अखंड बाबू रंगले घराण्याचा शीघ्र कवी वासुवाणी यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
आलेलं पारितोषिक आहे आधारस्तंभ सुधीर विष्णू सुर्वे साहेबांकडून 5,001 रुपये, तसेच सन्माननीय प्रकाशी शिंदे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, सुरेश लाड भातमुडी गाव अध्यक्ष 1,001 रुपया, परशुराम शांताराम लाड 1,000 रुपये, तसेच माझे वाजतात तुषारजी पंधरे बुवा यांच्याकडून 501 रुपये, लक्ष्मण जाधव 500 रुपये, प्रसाद शिरकर 200 रुपये, माझे शिष्य दीपक भिंगणकर यांच्याकडून 500 रुपये, तसेच गजानन कामेरकर. खरोखरच टीम सचिनच्या हाती परिवाराचा कोणताही कार्यक्रम असो, ही कामेरकर परिवार त्या कार्यक्रमात उपस्थित असतात. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यांच्याकडून 201 रुपये, तसेच पानबोडी देवी कला मंचाचे अध्यक्ष संतोषजी घाणेकर यांच्याकडून 500 रुपये. या सर्व बक्षीसदारांचे शतशः ऋणी आहोत. गणाला सुरुवात करूया. बुवा काय म्हणाले? सुंदर, अगदी सुंदर बुवाने विषय गायलेला आहे गणातून की आईच्या नवसाला पावलास तू, बाबांच्या हाकेला धावलास तू, देवांचा राजा गणा तू माझा, येऊन हृदयास बसलास तू, गणपती बाप्पा आय लव्ह यू, हे ना लवकर आय मिस यू. अशीच चालू होती ना, बरोबर ना? हा बुवा मी काय म्हणतो बघा, बुवाने मराठी आणि इंग्लिश यांचं मिक्सिंग आय लव्ह यू आय मिस यू केलंय, है की नाही? वाजे बुवा प्लीज पे अटेन्शन हियर. वाजे बुवा प्लीज पे अटेन्शन हियर. कशी तुम्हाला उत्तर देतो बघा, कसं उत्तर देतो. तोंड नाही म्हणत त्याला, किंवा गणाला मी कापत नाही किंवा कटिंग पण देत नाही. तुमच्या गणाबरोबर येतो. काय म्हणतो बघा, इंग्लिश आणि मराठी. कमिंग सुन बाप्पा येणार घराला, हॅपी हॅपी करण्या साऱ्या भक्त जनाला. शाहीर सचिन धुमक आणि माझा ठाण्यावर जितेश गुरवणे इंग्लिश आणि मराठी मिक्स. सर्वात पहिला मराठी आणि इंग्लिश गाणं गायलंय. आज तुम्हाला उत्तर देते हो बघा. अरे वाचू लागली रेन रेन धून, रेन 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 पावसाची धून बोलते बुवा. अरे वाचू लागली रेन रेन धून, ऑल पीपल्स लागे कुन कुन. वाजू लागली रेन रेन धून, ऑल पीपल्स लागे कुन कुन. मग देतो इशारा निसर्ग सारा, जॉईंट झालेत सगळेच गुण. मग देतो इशारा निसर्ग सारा, जॉईंट झालेत सगळेच गुण. येणारे बाप्पा कमिंग सुन, अरे येणारे बाप्पा कमिंग सुन, देतो नेचर साहूल गुण. येणारे बाप्पा कमिंग सुन, देतो नेचर साहूल गुण. येणारे बाप्पा कमिंग सुन, देतो मी माझा गण गातोय बघा की आपण सर्वच आजवर जेवढे जेवढे कार्यक्रम होत आहेत, आपण सर्व कोकणी आहोत, आहे की नाही? तर या कोकणचा महिमा गातो, कोकणचा महिमा गातोय की कोकण हा समृद्ध आहे. कोकण माझा समृद्ध आहे. पण हे माणसं नाही बोलत आहे. आपण आता माणसं कलियुगात बोलतोय. हे विधिलिखित आहे, पुराणात सुद्धा ते म्हटलेलं आहे. म्हणून आपण कदाचित योगायोगाने आपण म्हणतो माझा सर्व गुण संपन्न कोकण आहे, रत्नाची खान असा कोकण आहे. पण हे कोण म्हणताय? कैलासावरती कोण म्हणताय? गणपती बाप्पाला त्याची आई काय सांगते बघा की बा कोकण आई म्हणजे कोण? पार्वती म्हणजे कोण? कोकणात गणपतीच्या आगमनाबरोबर कधी 1.5 दिवसांनी, कधी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी जी कोण येते घरी आपल्या पाहुणी, ती गौराई म्हणजे पार्वती माता काय सांगते बघा. गण जरी मी तुरेवाला असलो, पण त्या मातेने माझ्या कोकणाला समृद्ध कोकण असं म्हटलंय. हे माझ्या विषयातून गातोय, बरं लक्षात असू द्या. क्या करते
तुम हमसे दूर रह के अक्सर जुदाई में तुमको ही मांगा करते थे। हो छुप छुप रोया करते थे। कोकण सार माझ्या कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही। कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही। मगाशी माहेराची नवलाई बापाला बोले त्याची आई। हो बापाला बोले गवराई। भाद्रपदाची चाहूल लागली सुगंध फूल झाडे दरवळती वेली। सुगंध फूल झाडे दरवळती वेली। सुगंध फूल झाडे दरवळती वेली। ओ कोकण भूमी सजून आली पांघरली हिरवी शाळ पाया परशुरामाची पावनभूमी तुझ्या स्वागताची नाही कमी इथे स्वर्ग सुखाची गोराई। उंबरड्या शिखराच्या रांगोळीची माया तोरण फुलाने फुलकी प्रत्येक काया। तोरण फुलाने फुलकी प्रत्येक काया। तोरण फुलाने फुलकी प्रत्येक काया। तू आता पुष्पावरी स्वार उघडले आहे स्वर्गाचे दार सजन जातो कोकणाची परछाई। हो
स्वयंपाला बोले साहिलसाठी रमेश दादा गोकमकर यांच्याकडून 200 रुपये. तसेच वायके स्पोर्ट आयोजित शक्तीपुराचा जंगी सामना 18 जुलै रोजी 28 जुलै रोजी याच रंगमंचावर होणार आहे. शक्तीवाले आहेत मधुकर आवेरे, अभिषेक खापरे विरुद्ध तुरेवाले आहेत चंद्रकांत कातकर, योगेश कातकर, संजय गोतार, सूरज कातकर. इथे हा सामना रंगणार आहे. ते सर्वांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच 18 जुलै रोजी साहित्य संगीत गिरगाव, चर्नी रोड, तुरेवाले शाहीर, सागर नावडे आणि शक्तीवाले योगेश घाणेकर यांचा सामना श्री पानबुडी देवी कला मंच आयोजित रंगणार आहे. यांच्यावर 200 रुपये. तसेच उत्तम असे गवळण लेखन करणारे स्क्रिप्ट रायटर रामचंद्र कलवाटे यांच्याकडून 200 रुपये. तसेच माझे मित्र एकनाथ गुरटे यांच्याकडून 200 रुपये. या सर्वांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि काय ही गवळण आले की या कलगीतुऱ्याला एक वेगळंच वळण लागलं जातं. बुवानी त्यांच्या परीने त्यांची गवळण सादर केलेली आहे. ओ वाजे बुवा, आता बाहेर यावा आणि पेन घ्यावा आणि लिवलीव दिवा बघा काय म्हणायचं. स्वयंपाक कर तू डालन भात. ही चाल होती बघा. जरा वरती घ्या, वरती. फ्रेंड अरे थेटली बघा. वाजी बुवांची गण कुठे पोरांना असं करतो ना. बुवांची गण होती की कानाला काय म्हणाले की वाट लावेन असं काहीतरी म्हणाले. मी त्यांची गवळण, मी माझी गवळण, बुवा तुमच्या गवळणीची कटिंग देतोय बघा. अगं स्वयंपाक कर तू डाळण भात आणि हिरव्या मिरची चटणी वाट सावधी बघा. अगं भेटली बया ही तावडीत, अगं भेटली बघा ही तावडीन, धरतोय वाट मी सवडीन. आता राहिला नाही उपाय ग, तुला राहिला नाही उपाय ग. अगं राधिके माझे धराया लावीन पाय ग, राधिके माझे धराया लावीन पाय ग. ही कटिंग एक. दुसरी कटिंग आहे का? तुमच्या कटिंगला कटिंग देते बघा. अरे तू काय लावलीस माझी वाट, हे राधे तू काय लावशील माझी वाट, अशा पळवून लावल्यात 17 साठ. अगं तू काय लावशील माझी वाट, अशा पळवून लावल्यात 17 साठ. दांडा घेऊन उभा आहे ताट ग, दांडा घेऊन उभा आहे ताट ग. राधिके ए माझी राधिके, तुझी पहिलीच गानाशी गाठ ग. लय उडू नको तुझा उतरून टाकीन थाट ग. राधिके तुझी पहिलीच गानाची गाठ ग, राधिके तुझी पहिलीच गानाची गाठ ग.
प्रॉब्लेम होतो की वेळ मिळत नाही, असं पळवत जायला लागतं. माझी गवळण जाते बुवा, लक्ष असू द्या. सांगतोय हरी बघा की थाटमाट करून ह्या बाजाराला जातेल्या गवळणी त्यांचा रस्ता मी प्रतिबंध करतो का? कारण त्या नित्यनेमाने बाजाराला जात असतात, नमन केलेलं असतं पण नको टाइम नाही की नाही. नित्यनेमाने बाजाराला जात असतात आणि जर बाजाराला जायला उशीर झाला तर तो दृष्ट कंस मामा त्या संपूर्ण गवळींच्या दह्या दुधाचं नासांडी करायची. त्यावर कृष्णाने उपाय काढला. कशाला जाताय बाजाराला, कशाला जाताय त्या कंसाकडे, कशाला जाताय त्या मामाकडे? तुमचं दही दूध ह्या गोकुळातच विका, इथेच धंदा करा, सर्वांना काम मिळेल. हा साधा सोपा सरळ गवळींचा विषय बुवा. काय म्हणतोय लक्ष असू द्या. मग सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, हवी रांडेला पटायला. हा सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, हवी रांडेला पटायला. मला हवी हिला वाटायला, अहो लाज हवी हिला वाटायला, का जाते मामाच चाटायला. लाज हवी हिला वाटायला, का जाते मामाच चाटायला. हे सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, हवी राधेला पटायला, हवी राधेला पटायला. लाज हवी जरा वाटायला, लाज हवी जरा वाटायला, जाते मामाचं चाटायला. लाज हवी जरा वाटायला, जाते कंसाचं चाटायला. हवी जरा वाटायला, जाते मामाचं चाटायला. लाज हवी जरा वाटायला, जाते कंसाचं चाटायला. पहाटे उठून जाता चढताय अवघड घाट, हे वडिलाच्या वाटेत जाईल तोल, फुटतील तुमचे माट, फुटतील तुमचे माट. बघा या थाट माट करून गवळणी त्या कंसाच्या नजरात चाललेल्या असतात. त्या तरण्या पोरींबरोबर एक म्हातारी मावशी असते, असते की नाही? त्या तरण्या पोरींबरोबर एक म्हातारी मावशी असते. बरं तू ऐका, हो वडिलांच्या वाटेत जाईल तोल, फुटतील तुमचे माट, तुमचे माट, तुमचे माट. सांगती मावशी बोल की तिचं तोंड खोल की, सांगती मावशी बोल की तोंड बोल की, तिला हवाय नटायला, तिला हवाय नटायला. हवी जरा वाटायला, हवी जरा वाटायला, जाते मामाचं चाटायला. लाज हवी जरा वाटायला, जाते कंसाचं चाटायला. जाते मामाचं चाटायला, हे सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, हवी राधेला पटायला, हवी राधेला पटायला. लाज हवी जरा वाटायला, मग जाते त्या मामांचं चाटायला.
बुवा नागू लखमा माळी यांच्या स्मरणार्थ श्री रामचंद्र नागू माळी अलिबाग तळवली यांच्याकडून 200 रुपये, तसेच जयेश कृष्ण आगरे दापोली यांच्याकडून 200 रुपये, तसेच प्रगती प्रकाश भुवड आई हिचकडून 500 रुपये या सर्वांचं ऋण आहे. तसेच टीम सचिन चहानी परिवाराचा भारूडमधून ज्याने आपल्या अभिनयाने आपल्या वक्तृत्वाने समालोचनातून ज्याने सर्वांच्या मनात घर केलं असा वावे गावाचा सुपुत्र सिद्धेश उतेकर यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच सर्व कलाकारांच्या पाठी मायेची शाल बांधणारे सन्माननीय दिनेश दादा कुडतडकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद सर्वांचं. शाहीर मानाचा मुद्रा करतो. आता मेन विषय काय गवळण झालेले आहे. सवाल जवाब प्रश्न उत्तराचा हा गाभा असतो. आजचा भुवनचा प्रश्न आहे. भगवान कृष्णाने नारद मुनींना त्यांच्या महालात अनंत रूपात दर्शन केले. एका रूपात माता कृष्ण एका मंत्राचा जप करताना पाहायला मिळतात. तर तो मंत्र कोणता? टीप दिली आहे. गायत्री मंत्र, वासुदेवाय नम मंत्र, राधाकृष्ण, हरे कृष्ण हे सोडून सांगा. बुवा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. बघा ज्या वेळी तुम्ही प्रश्न देत असता आमच्या घराण्यावर अनेक शायरांवर उत्तर देतात, पण बुवा ते चुकी बरोबर सांगायला विसरतात. आज आल्या सांगायचं, नंतर मी विसरलो हे चालणार नाही. उत्तर देतोय तर वाजे बुवा तो मंत्र म्हणजे रामनाम. तो मंत्र म्हणजेच रामनाम. भगवान श्रीकृष्ण एकांतात जपत असायचे ते रामनाम. भगवान श्रीकृष्ण एकांतात जपत असायचे रामनाम. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता माझा प्रश्न अनेक वर्ष हा प्रश्न मी चालवत आहे, परंतु आजवर त्याच्या आसपास ही कोणीशाही फिरकला नाही. बघूया बुवा आज उत्तर देतात काय. की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो? त्याला शाप कोणाचा आणि वरदान कोणाचं? त्यांना टीप दिलंय. बघा परीक्षेला बुवा आले, पण त्यांना मी गाईड सुद्धा दिलेला आहे की जन्मोत्रक जातक पोटी या ग्रंथात माझं उत्तर आहे. बघा शोधा सापडेल. अगं काय सांग तुला काय आहे माझ्या मनात. बरं काय पहिल्यांदाच भेट आहे बुवांची. माझी वरात काढतं काय म्हणाले गे. अटीतटीचा सामना होऊ दे जोरात. खोट बोलशील रनात तुझी काढीन वरात. बरं मी आज नवरा आणि ही माझी बायको. ओ माझे बुवा आय लव्ह यू. उत्तर तुमच्या गाण्याचं उत्तर देतो. बघा अरे तू काय काढणार रनात माझी वरात. तुझ्या सारखी लेचे पेचे पळून लावलेत घरात. अरे तुझ्या सारखी लेचे पेचे पळून लावलेत घरात. अरे तू काय काढणार रनात माझी वरात. अरे तू काय काढणार रनात माझी वरात. तुझ्या सारखी लेचे पेचे पळून लावलेत घरात. तुझ्या सारखी लेचे पेचे पळून लावलेत घरात. बघा एक शेवटचं गीत प्रश्नपद गात नाही, एक प्रबोधन गीत गातोय. कारण दुसऱ्या बारीला तुम्ही थांबायला काही सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात ट्रेन चालू आहे की नाही असंच वाटत असेल ना. ट्रेन चालू आहे, पाऊस बाहेर बंद आहे, तुम्ही काळजी करू नका. बघा की आज या महाराष्ट्रात अरे या मातीतला आम्ही मराठी माणसं, पण आज मराठी म्हणून जगायला लाज वाटते. जिथे जिथं मराठीचा गलचिते होते
जिथे जिथे मराठीचा अपमान केला जातोय, पूर्वी असं काय नव्हतं, पण हे आता जाणून बघून व्हायला लागलं आहे की नाही. सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून आपण पाहत असतो की हा मराठी नाही बोलला म्हणून भांडण, मी मराठी बोलणार म्हणून हे सालं भय आहे. आमच्या महाराष्ट्रात आम्हाला दादागिरी करतात. कुठून आली ताकद, कुठून आली ताकद? अरे शिवरायांचे मावळे आपण शांत झालोय. आपल्याकडे पर्याय आहे बघा. मी कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण जे आहे ते आहेच. खरंच सांगतो, आपल्याकडे पर्याय आहे. राजसाहेब ठाकरेंच्या हाती ज्या दिवशी सत्ता येईल ना, त्या दिवशी मराठी म्हणून सर्वच मराठी माणसात ताटमाने जगू. एक गाणं वाचे बघा, काय म्हणायचंय. हृदयी वसंत फुलतारा बघा, माय मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाग. अरे मालक आम्ही इथले, पण आज नोकरासारखं राहतोय. हा काय म्हणतोय बघा, माय मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. अरे एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. माय मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. माय मराठीवर होतोय अन्याय शेतात धावून. 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 रे हक्कासाठी लढतात अंगार बाणून. हक्कासाठी लढतात अंगार बाणून. हक्कासाठी लढतात अंगार बाणून. सत्ते पुढे झुकलेला मराठीचा सौदा केला. शिवबाच्या महाराष्ट्राला स्वाभिमान मंत्र दिला. अरे शंटासारखे राहू नका, शंटासारखे राहू नका. कुठे गेला तुमचा राग? मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ तुम्ही उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. मराठीचा श्वास जपताना उठ गरजून हो तू वाघ. 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 मग एक वेळ उभे राहून बघा. सर्वांना आपण संधी देतो, पण मराठीसाठी मराठी करणारा एकमेव नेता जर एवढ्या तळमळीने आपल्यासाठी उभा राहत असेल, तर एक वेळ संधी त्यांना द्यायलाच पाहिजे. अरे एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. मराठीवर अन्याय होताना उठ गरजून हो आता वाघ. टीम सचिनच्या हाती परिवाराची छोटी राधाकृष्ण, रिया आणि साई गुरव यांच्याकडून 200 रुपये आले. तसेच एकनाथ मुरटे दापोली साहिल केरकरसाठी किती रे 200 रुपये आले. धन्यवाद धन्यवाद. माझी प्रथम फेरी इथे समाप्त झाल्याचे जाहीर करतो. धन्यवाद. सॉरी, साहिलसाठी 500 रुपये आले. धन्यवाद.